नमस्कार। यानंतर एक मोठी बातमी पाहूयात। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या आणि यासाठी हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाची मागणी आहे आणि आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सुद्धा सहभागी झाल्यात। आपण पाहतोय आरक्षण बचाव यासाठी आणि आपलं आरक्षण वाचवण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज आता दिवसेंदिवस आक्रमक व्हायला सुरुवात झालेली आहे। तसंच ओबीसी नेत्यांनी केलेल्या आवाहनानंतर मोठ्या प्रमाणात इथे हिंगोलीत आंदोलन करण्यात येतं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। कळमनुरी शहरामध्ये आता रॅलीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि या रॅलीमध्ये लक्ष्मण हाके यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन देखील चालू आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी मागणी असणार आहे काय? या ठिकाणी ओबीसी वर जो अन्याय झालेला आहे, सकल ओबीसी समाज यांचं आरक्षण फडणवीस सरकारने सगळ्या संपवण्यात जमा आहे। तरी फडणवीस सरकारला आमची मागणी आहे, त्यांनी हैदराबाद ग्रॅज्युएट तात्काळ रद्द करण्यात यावं। पालकमंत्र्यांच्या हस्ते आज प्रमाणपत्र देखील कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले काय त्यांनी केलेले आहेत, कारण त्यांना आमच्यावर कुरघोडी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, पण तो आम्ही हाणून पाडणार आहे आणि हे प्रमाणपत्र वाटप करण्याचा प्रयत्न केला हे फडणवीस सरकारने तात्काळ थांबवलं पाहिजे। या एल्गार मोर्चामध्ये नेमक्या प्रामुख्याने काय मागणार? 2 तारखेला निघालेला हैदराबाद ग्रॅज्युएट आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी राहणार आहे। त्यांनी 58 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेले आहे, ते सुद्धा त्यांनी तात्काळ रद्द करण्यात यावे। जातनिहाय जनगणना करण्यात यावी। आजच्या मोर्चामध्ये कोण कोण उपस्थित आहेत? आजच्या मोर्चामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने प्राध्यापक लक्ष्मणराव हाके आहेत, नवनाथ आबा वाघमारे आहेत, टीपी मुंडे साहेब राहणार आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि आता हैदराबाद गॅजेट नुसार जे काही कुणबी नोंदी केलेल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, कळमनुरी, हिंगोली। तर आपण पाहतोय हिंगोलीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा सुरू आहे आणि हैदराबाद गॅजेट संदर्भात जो GR सरकारने काढला होता आणि त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप जे करण्यात आलं होतं त्या संदर्भात विरोध दर्शवायचा म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर मराठा आरक्षणाच्या GRच्या विरोधात हा मोर्चा ओबीसी वर्गाचा निघालेला आहे।